फिर्यादी गणेश उमरेडकर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला होता. त्या तक्रार अर्जामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की सुवर्ण हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ढेपे आणि त्यांच्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अध्यक्ष झालेले विनोद पराते या दोघांनी मिळून संगनमत करून त्यांना त्यांचा प्लॉट क्रमांक 55 हा पूर्वी त्यांना विक्री केला होता आणि त्यानंतर सदरचा प्लॉट या दोघांनी संगनमत करून दुसऱ्या एका व्यक्तीला विकलेला आहे आणि एकच प्लॉट दोनदा विकून फिर्यादी गणेश उमरेडकर यांची फसवणूक केलेली आहे. यात 2 आरोपी आहेत, ज्ञानेश्वर ढेपे आणि विनोद पराते. ज्ञानेश्वर ढेपे यांचा मृत्यू झालेला आहे आणि विनोद पराते हे गुन्हा दाखल झाला तेव्हापासून फरार आहेत. हा सुवर्ण हाऊसिंग सोसायटीचा 600 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे आणि यात अधिक आरोपी असण्याची शक्यता नाही, कारण विनोद पराते म्हणजे ज्ञानेश्वर ढेपे यांच्या मृत्यूनंतर जे विनोद पराते अध्यक्ष झाले यांनीच हा फ्रॉड केला असल्याचे आतापर्यंतच्या तपासात चौकशीत निष्पन्न होते.